अंबरडा मोर्चावर फडणवीस आणि शिंदेंनी नेमकी कशी टीका केली आहे, ज्याला ठाकरेंनी कसं उत्तर दिलंय तेही बघूया. अंबरडा मोर्चा कसला अंबरडा? जे उंबरटाई न ओलांडणारे आता अंबरडा फोडायला लागलेत. सत्ता गेली तेव्हा अंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा अंबरडा फोडला. एकनाथ शिंदे आले होते, काल एकनाथ शिंदे आले होते. त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे किती वेळा अंबरडा फोडणार आहेत. आमदार पळाले तेव्हा अंबरडा फोडला. मी मागेच बोलले की गद्दाराला मी उत्तरच देत नाही. त्याच्यामुळे तो गद्दार आहे, त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची कुवत पण नाही आणि त्याने बोलू पण नाही. ते हसत हसत अंबरडा मोर्चा त्यांनी काढला. चेहऱ्यावर हास्य होतं आणि हातामध्ये काय आसूड होता. त्यांनी आसूड म्हणजे त्यांनी ज्या ज्या काही चुका केल्या मुंबईमध्ये, कोविडमध्ये, खिचडीमध्ये, डेड बॉडी बॅगमध्ये, आपल्या कुठल्या मिठी नदीमध्ये, रस्त्याच्या कामांमध्ये ज्या चुका केल्या त्यांनी स्वतःच आसूड मारून घ्यायला पाहिजे होतं. त्यासाठी मला वाटतं आसूड आणला असेल. उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात बघितलं तर अशा प्रकारचे मोर्चे ते काढणार नाहीत. यापूर्वी सांगितलं, उद्धव ठाकरेंनी ज्या घोषणा केल्या त्यांनी 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्याच्या 3 वर्ष आधी आम्ही 20,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली. त्यामुळे त्यांनी काही फार मोठं केलं असं नाही. ते म्हणतायत की उद्धव ठाकरे यांनी आरशामध्ये पाहावं. मागच्या सरकारमध्ये असताना देखील त्यांनी पूर्ण कर्जमाफी केली नव्हती. बरं ठीक आहे, मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा. शेतकऱ्याकडे बघा ना. तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे. देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे. पुढची बातमी.